जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे संपूर्ण महत्त्वपूर्ण मुद्दे आपण पाहणार आहोत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा कालावधी 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 असा होता। आपल्या देशाचे प्रथम राष्ट्रपती होते दोस्तांनो, आणि सर्वाधिक जास्त काळ राष्ट्रपतीपदी विराजमान होणारी व्यक्ती होती। साधारणतः 12 वर्ष यांनी राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे। सलग 2 वेळा निवडून आलेले पहिले राष्ट्रपती कोण, याचं उत्तर सुद्धा येणार डॉक्टर राजेंद्र प्रसाद। व सर्वाधिक मताधिक्याने सर्वाधिक फरकाने निवडून येणारे सुद्धा कोण आहेत, तर राजेंद्र प्रसाद 1957 साली हे सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून आलेले होते। आपल्या भारतीय घटना समितीचे पहिले अध्यक्ष होते आणि यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोस्तांनो 1962 ला। 1920 ला महात्मा गांधींच्या असहकार चळवळी दरम्यान यांनी आपल्या वकिली पेशाचा त्याग केलेला होता आणि 1946 ला जेव्हा हंगामी सरकार स्थापन झालं त्यात अन्न व कृषी मंत्री पद यांनी भूषवलेलं होतं। यांनी लिहिलेला एक अतिशय महत्वपूर्ण परीक्षात्मक ग्रंथ म्हणजे इंडिया डिवायडेड, आणि यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे दोस्तांनो काय, आत्मकथा। काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले 1934 साली मुंबई या ठिकाणी, आणि यांना तुरुंगवास सुद्धा सहन करावा लागलेला आहे 1931 ला सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान आणि 1942 ला चले जाव चळवळीच्या दरम्यान। धन्यवाद दोस्तांनो।